जावलीत मोठा राजकीय उलटफेर, रांगेघर सोसायटीत शशिकांत शिंदे गटाचा विजय, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। जावली तालुक्यातील रांगेघर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून मोठा राजकीय संघर्ष रंगला। सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व मानल्या जाणाऱ्या गावात माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने एका मताच्या फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांगेघर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ठरावाकडे संपूर्ण जावली तालुक्याचे लक्ष लागले होते। दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची लढत मानत जोरदार मोर्चेबांधणी केली होती। बैठकीला दोन्ही बाजूंचे सर्व संचालक उपस्थित राहिल्याने मतदानाची प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली। अखेर झालेल्या मतदानात शशिकांत शिंदे समर्थक गटाने 5 विरुद्ध 4 अशा एका मताच्या निसटत्या फरकाने विजय मिळवत ठराव आपल्या बाजूने खेचला। दरम्यान ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान एक अनपेक्षित राजकीय पेचही निर्माण झाला। सोसायटीच्या चेअरमन यांच्या विरोधी गटाने त्यांच्या सुपुत्राचेच नाव ठरावासाठी सुचविल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। मात्र चेअरमन यांनी राजकीय चातुर्य दाखवत आपल्या गटातील उमेदवाराच्या बाजूने ठराव मांडला आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याला अनुमोदन दिले। त्यानंतर झालेल्या मतदानात शशिकांत शिंदे समर्थक गटाने एका मताच्या फरकाने बाजी मारली। रांगेघर हे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते, त्यामुळे याच गावात विरोधी गटाने मिळवलेला हा विजय आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा राजकीय संदेश देणारा मानला जात आहे। राजकीय वर्तुळात आता या निकालामुळे जावली तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली असून पुढील ठराव प्रक्रिया आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर या निकालाचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या राजकीय घडामोडीबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका।